नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि युरोपियन वसाहतवाद या प्रकरणामध्ये आपण आधी पोर्तुगीज आणि इंग्रज या युरोपियन सत्तांविषयी माहिती घेतली. आज आपण डच आणि फ्रेंच या दोन महत्त्वपूर्ण युरोपियन सत्तांविषयी माहिती घेऊ. त्यामध्ये सर्वप्रथम डच या युरोपियन सत्तेविषयी माहिती आपण घेणार आहोत. डच हे मूळचे हॉलंड या देशातील, ज्याला सध्या नेदरलँड असं म्हटलं जाते. अनेक युरोपियन सत्तांनी पूर्वेकडील देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यामध्ये डच हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण युरोपियन सत्तांमध्ये समाविष्ट होणारे आहे. डचांमध्ये असणाऱ्या अनेक युरोपियन कंपन्यांनी एकत्र येऊन 1602 मध्ये युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. कोणती? युनायटेड ईस्ट इंडिया नावाची कंपनी स्थापन केली 1602 मध्ये. आणि हॉलंडचा जो राजा होता त्या राजाने या कंपनीला काही अधिकार बहाल केले. त्यामध्ये पहिला अधिकार होता की पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे, नौकर ठेवणे, सैन्य बाळगणे. त्यानंतर या पूर्वेकडील देशांशी व्यापार करत असताना पूर्वेकडील देशांशी जर युद्ध करायचं काम पडलं तर युद्ध करण्याचा अधिकार, तह करण्याचा अधिकार, किल्ले उभारण्याचा अधिकार असे महत्त्वपूर्ण अधिकार देऊन या कंपनीला एक सैनिक किंवा त्याला संरक्षण सुद्धा बहाल करण्यात आलं. हॉलंडच्या राजानं अनेक अधिकार या कंपनीला दिले. मग या अधिकाराच्या बळावर या कंपनीने 17व्या शतकापर्यंत मोझंबिक ते जपान असा विस्तीर्ण प्रदेशावरती आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. मोझंबिक म्हणजे आफ्रिका खंडामध्ये, दक्षिण आफ्रिकेमधील मोझंबिक पासून तर आशिया खंडाच्या शेवटचं जे टोक आहे जपान इथपर्यंत डचांनी आपल्या वेगवेगळ्या वसाहती निर्माण केल्या. यामध्ये मग मोझंबिक असेल, इराण, इराक, त्यासोबतच पाकिस्तान, भारत, बांगलादेश, मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, चीन, जपान अशा अनेक प्रदेशांमध्ये आपल्या वसाहती निर्माण करून त्या ठिकाणी व्यापार करायला सुरुवात केली. आता या डचांनी भारतामध्ये सुद्धा आपल्या वसाहती स्थापन केल्या. भारतातील त्यांच्या वसाहती कोणत्या ते सुद्धा आपण बघू. यामध्ये मच्छलीपट्टणम, तिरुपापुलियर, पुर्तनोहू, पेतापुली, पुलिकत, कारिकल, चिंसुरा, ठट्ठा, आग्रा, अहमदाबाद, भडोज, खंबायत, सुरत, नागापट्टण या अनेक वसाहती भारतामध्ये या डचांनी निर्माण केल्या. बघा, यांनी भारतामध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्या आणि त्याचं जे मुख्य केंद्र होतं ते केंद्र सुद्धा त्यांनी स्थापन केलं. आता भारतामध्ये वसाहती स्थापन करूनच ते थांबले नाही, तर त्या वसाहतीचं रक्षण करण्यासाठी त्यांनी किल्ल्यांची निर्मिती सुद्धा केली. मग यामध्ये नागापट्टणम या ठिकाणी किल्ला उभारला, पुलिकत या ठिकाणी त्यांनी किल्ला उभारला आणि त्या वखारीचं, त्या वसाहतींचं रक्षण करायला सुरुवात केली. या किल्ल्यावर ते तोफा चढवत असत आणि तोफा चढून मग नंतर त्या ठिकाणी असणाऱ्या त्याच्या वखारींचं आणि वसाहतींचं रक्षण केलं जात असे. त्यांनी कोचीच्या राजाकडून कोइंबतूर, कन्नूर आणि कोलम ही किल्ले जिंकून घेतली. म्हणजे दोन किल्ले त्यांनी ही निर्माण केली, बांधली. कोणती? नागापट्टण आणि पुलिकत. तर काही किल्ले त्यांनी जिंकून घेतली. त्यामध्ये कोची, कोइंबतूर, कन्नूर आणि कोलम या किल्ले त्यांनी जिंकून घेतली आणि या किल्ल्यावरती तोफा चढवून नंतर त्या किल्ल्याच्या सभोवताली असणाऱ्या त्यांच्या वसाहतीचं आणि वखारीचं त्यांनी रक्षण केलेलं आहे. कोचीच्या राजाकडून काळी मिरी निर्यात करण्याचा एक अधिकार मिळवला. काळी मिरी मसाल्याचा पदार्थ आहे
या काळी मिरीची निर्यात करण्याचा एक अधिकार मिळवला, म्हणजे दुसऱ्या कोणत्याही कंपनीला ही काळी मिरी निर्यात करता येत नव्हती. म्हणजे अशा पद्धतीनं एकाच कंपनीला हा अधिकार मिळाला, त्यामुळे त्याच्यामध्ये नफा सुद्धा त्या कंपनीला मोठ्या प्रमाणात होऊ लागला. डचांचा आरमार सुद्धा प्रबळ होतं. असं म्हटलं जाते की डच एकाच वेळेस 20 जहाज भारतीय समुद्र किनाऱ्यावर उतरवू शकत होते आणि 3 ते 4 हजार सैनिक भारतामध्ये कोणत्याही वेळी त्यांचा प्रवेश ते करू शकत होते. अशा पद्धतीनं एक प्रबळ असं आरमार डचांनी भारतामध्ये निर्माण केलेला आहे. त्यांच्या आरमारामुळेच या समुद्रामध्ये प्रवास करायचा असेल किंवा समुद्रामध्ये जहाज उतरवायचं असेल तर भारतीय राज्यकर्त्यांना या डचांचा परवाना घ्यावा लागत असेल. त्यामध्ये मग कुतुबशाह असतील, आदिलशाह असेल, मुघल असतील, या सर्वांना सुद्धा डचांचा परवाना घ्यावा लागत असेल. जर परवाना घेतला नाही तर डच या राज्यकर्त्यांचं म्हणजे भारतीय राज्यकर्त्यांचं जहाज जप्त करत असत. एवढं मोठं प्रबळ असं आरमार डचांनी भारतामध्ये निर्माण केलं होतं. म्हणजे अशा पद्धतीनं दक्षिण भारतामध्ये, विशेषतः दक्षिण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात या डचांच्या वसाहती निर्माण झाल्या होत्या, त्यांच्या वखारी त्यांनी निर्माण केल्या होत्या. त्यानंतर दुसरी म्हणजे शेवटची चौथी जी महत्त्वपूर्ण सत्ता आहे ती म्हणजे फ्रेंच. फ्रान्स या देशाचे फ्रेंचांनी सुद्धा 1664 मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया नावाची कंपनी उभारली. कोणती? फ्रेंच ईस्ट इंडिया नावाची कंपनी त्यांनी उभारली, व्यापारी कंपनी. या कंपनीला सुद्धा पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद 14वा लुई म्हणजे फ्रान्सचा जो राजा होता 14वा लुई यांनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची परवानगी दिली. आता पूर्वेकडील देश म्हणजे आशिया आफ्रिका खंडातील देश, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं त्या पद्धतीने. मग या कंपनीला सुद्धा काही अधिकार देण्यात आले. मग अधिकार कोणते? पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे, नौकर ठेवणे, सैन्य बाळगणे, पूर्वेकडील देशांशी युद्ध करणे, तह करणे, त्यासोबतच नाणी पाडणे यासारखे अधिकार देऊन या कंपनीला सुद्धा एक संरक्षण या राजाने दिलं, म्हणजे 14व्या लुई या राजाने दिलेला. कंपनीने 1666 मध्ये म्हणजे स्थापना 1664 ची आहे आणि 1666 ला कंपनीचं एक शिष्टमंडळ मुघल सम्राटांच्या दरबारामध्ये गेलं. 1666 मध्ये मुघल सम्राटांच्या दरबारामध्ये या कंपनीचे एक शिष्टमंडळ गेलं, त्यांनी भेट दिली. त्यावेळेस मुघल सम्राट होता औरंगजेब. औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिष्टमंडळाने भेट दिली आणि औरंगजेबाकडून वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. आणि वखार त्यांनी स्थापन केली 1668 मध्ये. कधी केली? 1668 मध्ये सुरत म्हणजे आता सध्याचं गुजरात मधील सुरत या ठिकाणी 1668 ला फ्रेंचांनी आपली पहिली वखार स्थापन केली, भारतातली पहिली वखार. त्यानंतर त्यांनी अनेक वखारी स्थापन केल्या. त्यामध्ये पॉंडिचेरी असेल भारतामध्ये, चंद्रनगर असेल, माहिड असेल, कारिकल असेल, राजापूर असेल, बालासोर, कासिम बाजार आणि मछलीपट्टणम या ठिकाणी या फ्रेंचांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या, म्हणजे वखारी स्थापन केल्या. कुठे? सुरतला पहिली, पॉंडिचेरी, चंद्रनगर, माहे, कारिकल, राजापूर, बालासोर, कासिम बाजार, मछलीपट्टणम या ठिकाणी त्यांनी आपल्या वखारिया स्थापन केल्या आणि व्यापार करायला सुरुवात केली. फ्रेंचांचं प्रमुख केंद्र हे पॉंडिचेरीच राहिलं बघा. भारतातलं प्रमुख आणि महत्त्वपूर्ण जे वखार होती किंवा जी वसाहत होती ती म्हणजे कोणती? पॉंडिचेरी. ही पॉंडिचेरीच प्रमुख त्यांची वखार राहिलेली आहे, केंद्र राहिलेलं आहे. जसं पोर्तुगीजांचं गोवा तसंच या फ्रेंचांचं पॉंडिचेरी हे प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. याच काळामध्ये कर्नाटकमध्ये युद्ध झाली. कर्नाटकचा जो नवाब होता, या नवाबांच्या उत्तराधिकारी जे होते, या उत्तराधिकाऱ्यांमध्ये सत्ता संघर्ष झाला. नवाब पद प्राप्त करण्यासाठी सत्तेमध्ये संघर्ष झाला आणि या संघर्षामध्ये इंग्रजांनी आणि फ्रेंचांनी उडी घेतली. जे दोघांनाही आपले हितसंबंध कर्नाटक या प्रदेशामध्ये
राखायचे होते, अबाधित ठेवायचे होते. म्हणून फ्रेंचांनी एका बाजूने आणि इंग्रजांनी दुसऱ्या बाजूने उडी घेतली आणि त्यामुळे या कर्नाटक नवाबाच्या वारसदारांसोबतच फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये सुद्धा युद्ध झालं. ही युद्ध 3 अशी झाली आणि ती कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. कर्नाटक युद्ध म्हणून ओळखली जातात. 1744 ते 1763 या कालखंडामध्ये, 1744 ते 1763 या कालखंडामध्ये ही 3 युद्ध झाली, जी कर्नाटकी युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. या 3 युद्धामध्ये शेवटचं जे 3रं युद्ध झालं, या युद्धामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. म्हणजे फ्रेंचांचा पराभव झाला आणि इंग्रजांनी या कर्नाटक युद्धाच्या आधीच उत्तर भारत जिंकून घेतला होता आणि या कर्नाटक युद्धामध्ये फ्रेंचांचा पराभव केल्यामुळे इंग्रजांना आता कोणतीच युरोपियन सत्ता आता अशी भारतामध्ये राहिली नव्हती की जी प्रबळ इंग्रजांना तोंड देऊ शकेल किंवा इंग्रजांना प्रतिस्पर्धी म्हणून असेल. इंग्रजांनी डचांचा, फ्रेंचांचा आणि पोर्तुगीजांचा पराभव केला आणि त्यासोबत भारतीय एतदेशीय राज्यकर्त्यांचा सुद्धा पराभव केला. त्यामुळे इंग्रज हे भारतामधील सर्व सत्ताधीश बनले. आता एतदेशीय राज्यकर्त्यांमध्ये फक्त मराठे हे इंग्रजांना एक प्रमुख स्पर्धक होते किंवा प्रमुख सत्ता स्पर्धक म्हणून इंग्रजांना मराठे हे राहिले होते. बाकी इतर राज्यकर्त्यांचा इंग्रजांनी पराभव केला होता. मग आता इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये कशी सत्ता स्पर्धा झाली किंवा यांच्यामध्ये कोणती युद्ध झाली त्याची माहिती आपण पुढील प्रकरणात घेणार आहोत. धन्यवाद.